मुंबई महापालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली असून शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत आली आहे। प्रचाराच्या रणनीतीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काल मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली आहे। नाराज इच्छुकांची बंडखोरी शमवण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये ठाकरे आणि शिंदेच्या सेनेकडून अजूनही अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाहीये। मनसेनं मुंबईतील 53 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असली तरी अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेनं अधिकृत यादी जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे अजूनही 30 ते 35 ठिकाणी उमेदवार नेमके कोण आहेत हे कळू शकलेलं नाहीये। शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर न केल्यानं एक नवी रणनीती यावेळी पाहायला मिळते। ती म्हणजे अगदी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा उमेदवारांची यादी जाहीर न करता बंडखोरी रोखणं। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 8 ठिकाणी बंडखोरी केल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान असेल तर काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी सुद्धा ठाकरे बंधूंना कसरत करावी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।